तुम्ही आतापर्यंत मुंबई, नवी मुंबई, तिसरी मुंबई अशा एका मागोमाग एक उभा राहणाऱ्या शहरांबद्दल ऐकलंच असेल. पण आता महाराष्ट्रात आणखी एक अत्याधुनिक आणि भविष्यातलं शहर आकार घेतंय आणि त्याचं नाव आहे नवीन नागपूर. देशाच्या मध्यवर्ती ठिकाण मानल्या जाणाऱ्या 0 माईल जवळ उभारलं जाणारं हे शहर केवळ नागपूरचा विस्तार नाही तर महाराष्ट्राच्या भविष्यातील आर्थिक, तंत्रज्ञान आणि औद्योगिक शक्तीचं नवं केंद्र म्हणून त्याकडे पाहिलं जातंय. त्यामुळे नेमकं कसं असेल हे नवीन नागपूर, काय आहे याची वैशिष्ट्य, याचा खर्च नेमका किती असणार आणि महत्त्वाचं म्हणजे हे शहर भविष्यात नेमकं कधी प्रत्यक्षात आपल्याला पाहायला मिळणार, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपण व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तररित्या जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. मुंबई शहराला पर्याय म्हणून अनेक वर्षांपूर्वी नवी मुंबई उभारण्यात आली. त्यानंतर नवी मुंबईला पर्याय म्हणून तिसरी मुंबई आणि चौथी मुंबई सुद्धा आता उभारली जाणार आहे आणि अगदी त्याच धर्तीवर आता नागपूर जवळ सुद्धा नवीन नागपूर उभारण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. मात्र हे शहर केवळ निवासी प्रकल्प नसणार आहे तर भविष्यातील फ्युचरिस्टिक बिझनेस सिटी म्हणून त्याची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ड्रीम प्रोजेक्ट पैकी एक मानल्या जाणाऱ्या या प्रकल्पासाठी तब्बल 11,500 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून यामध्ये हायटेक बिझनेस हब, IT कंपन्या, स्टार्टअप आणि आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र यासोबतच आधुनिक स्मार्ट सिटीचा संगम सुद्धा पाहायला मिळणार आहे. दरम्यान राज्य सरकारनं अत्याधुनिक आणि तंत्रस्नेही स्वरूपाचं हे नवीन शहर उभारण्याचा निर्णय घेतला असून त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. शिवाय नवीन नागपूर हा प्रकल्प नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच NMRDA मार्फत विकसित केला जाणार आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पासाठी केंद्र सरकारच्या संस्थांचा देखील सहभाग आहे. त्यामुळे हुडको आणि NBCC यांच्या सोबत याबाबत महत्त्वाचा करार देखील करण्यात आलाय. आता या प्रकल्पाबद्दलच्या महत्त्वाच्या गोष्टी अशा आहेत की हा प्रकल्प तब्बल 1,710 एकर म्हणजेच जवळपास 689 हेक्टर क्षेत्रावर उभारला जाणार आहे. नागपूर शहराजवळील हिंगणा तालुक्यातील गोधनी रिठी आणि लाडगाव रिठी या गावांमध्ये हे शहर आकार घेणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नागपूर मुंबई समृद्धी महामार्गालगत हे शहर विकसित होणार असल्यामुळे भविष्यात वाहतूक आणि उद्योगांच्या दृष्टीने त्याला मोठं महत्त्व सुद्धा प्राप्त होणार आहे. यासोबतच नवीन नागपूर आणि नागपूर आउटिंग रिंग रोड या मिळून एकूण प्रकल्पाची जी किंमत आहे ती जवळपास 11,300 ते 11,500 कोटी रुपयांपर्यंत जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. यामध्ये नवीन नागपूर शहरासाठी सुमारे 6,500 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत तर 148 किलोमीटरच्या आउटर रिंग रोड साठी तब्बल 4,800 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. विशेष म्हणजे या संपूर्ण प्रकल्पासाठी हुडको कडून आर्थिक मदत दिली जाणार असून राज्य सरकारनं त्यासाठी हमी देखील दिलेली आहे. आता या प्रकल्पाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे हे शहर प्लग अँड प्ले मॉडेलवर विकसित होणार आहे. म्हणजेच उद्योग, IT कंपन्या किंवा स्टार्टअप्सना आवश्यक असलेल्या सर्व सुविधा इथे आधीपासूनच तयार असतील आणि त्यामध्ये सर्वात खास गोष्ट अशी असणार आहे की भूमिगत युटिलिटी टनेल प्रणाली. या प्रणालीमुळे पाणी, वीज, टेलिकॉम, गॅस, कचरा व्यवस्थापन आणि डिस्ट्रिक्ट कूलिंग यांसारख्या सर्व सेवा भूमिगत टनेल मधून दिल्या जाणार आहेत. त्यामुळे भविष्यात रस्ते वारंवार खोदण्याची सुद्धा गरज पडणार नाहीये. याचबरोबर हे शहर IT, फायनान्स, स्टार्टअप्स त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय सेवा उद्योगांचं सुद्धा मोठं केंद्र बनण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. त्यामुळे इथे IBFC म्हणजेच इंटरनॅशनल बिझनेस अँड फायनान्शियल सेंटर उभारलं जाणार आहे. इथे मोठमोठ्या कॉर्पोरेट कंपन्या, IT पार्क त्याचबरोबर स्टार्टअप हब आणि MSME उद्योगांसाठी स्वतंत्र जागा तयार केली जाणार आहे. त्यामुळे भविष्यात हजारो तरुणांना रोजगाराच्या मोठ्या प्रमाणात संधी इथे उपलब्ध होतील असा दावा प्रशासनाकडून केला जातोय. विशेष म्हणजे या प्रकल्पाची घोषणा होताच परिसरातील जमिनीचे दर हे अक्षरशः गगनाला भिडलेत. लाडगाव आणि गोधनी रिठी या परिसरामध्ये प्रति एकर 2 ते 2.5 कोटी रुपयांपासून ते थेट 5 कोटी रुपयांपर्यंत दर पोहोचल्याचं सांगितलं जात आहे. आसपासच्या गुमगाव, वडगाव, देवळी, सावंगी आणि इतर गावांमधील जमिनींचे दर सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेत आणि म्हणजेच प्रकल्प प्रत्यक्षात येण्याआधीच या भागामध्ये रिअल इस्टेट बूम सुरू झाल्याचं सुद्धा चित्र पाहायला मिळतंय. याशिवाय आता या प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रियेला सुद्धा वेग आलाय. आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांकडून जमीन खरेदी करण्यात आली आहे. काही अहवालानुसार 71 ते 78 एकर जमीन आधीच संपादित झाली असून सरकारकडून शेतकऱ्यांना बाजारभावाच्या 5 पट मोबदला दिल्याचं सुद्धा आश्वासन देण्यात आलंय. शिवाय प्रत्येक एकर मागे 1,500 स्क्वेअर फुटांचा प्लॉट देण्याची देखील घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक शेतकरी स्वइच्छेने जमीन देण्यासाठी सुद्धा पुढे येत असल्याचं प्रशासन
प्रशासनाचं म्हणणं आहे। मात्र फक्त नवीन शहर उभारणे एवढ्यावर हा प्रकल्प थांबत नाहीये। नागपूर शहराच्या विकासासाठी इतर अनेक मोठे प्रकल्प सुद्धा याच काळामध्ये पुढे सरकतायत, जसं की 0 माईल परिसराचा विकास करून तिथे एक्सपिरियन्स सेंटर उभारण्याची सुद्धा योजना आखली जाते आणि या केंद्रामध्ये अखंड भारताचा इतिहास, नागपूरचं भौगोलिक महत्त्व आणि ब्रिटिश काळातील सर्वेक्षणाची माहिती आधुनिक पद्धतीने दाखवली जाणार आहेत। या प्रकल्पासाठी जवळपास 45 कोटी रुपयांची तरतूद सुद्धा करण्यात आली आहे। याशिवाय नागपूरच्या ऑरेंज सिटी स्ट्रीटवर परफॉर्मन्स गॅलरी आणि अकॅडमी ऑफ परफॉर्मन्स आर्ट उभारण्याची सुद्धा योजना आहे आणि त्यानुसार 20,000 चौरस मीटर क्षेत्रामध्ये हा प्रकल्प उभारला जाणार असून त्यामध्ये भव्य सभागृह आणि इतर सुविधा सुद्धा असतील। शिवाय नागपूरचं मध्यवर्ती कारागृह शहराबाहेर हलवण्याचा सुद्धा निर्णय घेण्यात आलाय। कामठी तालुक्यातील बाबुलखेडा इथे नवीन कारागृह उभारलं जाणार आहे। मोर भवन आणि गणेशपेठ बस स्थानकाचा पुनर्विकास, कॉटन मार्केट, त्याचबरोबर इतरवारी बाजार, नेताजी मार्केट आणि संत्रा मार्केट परिसराचा विकास सुद्धा याच आराखड्याचा एक महत्त्वाचा भाग असणार आहे। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हे नवीन शहर नेमकं कधी पूर्ण होणार? तर राज्य सरकारनं हा प्रकल्प पुढील 15 वर्षांमध्ये 3 टप्प्यामध्ये पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवलंय। एकीकडे मुंबई, पुणे, हैदराबाद, बंगळुरू यांसारखी शहरं IT आणि उद्योगांच्या बाबतीमध्ये पुढे जात असताना विदर्भाला सुद्धा एक मोठं आर्थिक आणि तंत्रज्ञान केंद्र मिळावं हा या प्रकल्पाचा मोठा उद्देश असल्याचं सांगितलं जातंय। त्यामुळे भविष्यात नागपूर केवळ संत्रा नगरी म्हणून नाही तर भारतातील सर्वात आधुनिक बिझनेस आणि टेक्नॉलॉजी हब म्हणून सुद्धा ओळखलं जाऊ शकतंय। दरम्यान भूसंपादन, पर्यावरणीय परिणाम, स्थानिकांच्या अपेक्षा, रोजगाराचं वास्तव आणि प्रकल्प वेळेत पूर्ण होणार का असे अनेक प्रश्न सुद्धा याबद्दल उपस्थित केले जात आहेत। पण सरकार आणि प्रशासनाचा दावा आहे नवीन नागपूर हा फक्त शहर विकास प्रकल्प नाही तर विदर्भाच्या भविष्यातील आर्थिक क्रांतीची सुरुवात आहे। त्यामुळे नागपूरकरांसाठी आता हे स्वप्न कितपत यशस्वी होतंय, नागपूर खरंच देशातील पुढचं मोठं आर्थिक केंद्र बनतं का आणि नवीन नागपूर भविष्यात नवी मुंबई सारखी ओळख निर्माण करतं का, हे तर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये समजेलच। मात्र तुर्तास आपण इथेच थांबूया। पण तुम्हाला हा निर्णय कसा वाटतो? या शहराबद्दल ही माहिती ऐकून काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सुद्धा कट टू कटला सबस्क्राइब करा।